नमस्कार. रॉयल कारभारीने आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. कथेला सुरुवात करते. अक्षय सानवी भाग 12. अक्षय सानवीला सोडायला निघाला तसाच तो ऑफिसला जाणार होता. सानवी निघताना अंगणात तुळस होती, त्या तुळशीच्या देखील पाया पडली. अक्षय तिच्याकडे पाहतच राहिला. सानवीवर किती चांगले संस्कार झालेत हे तिच्या वागण्यातून अक्षयला समजत होतं. अक्षय सानवीला म्हणाला, सानू चल. तेवढ्यात काव्य तिथे आली. तिला म्हणाली, सानवी निघालीस तू घरी? आता मामी मला सांगत होत्या. सानवी म्हणाली, हो. काव्याने तिला मिठी मारली. लवकर ये हा सानवी. अक्षय म्हणाला, हो हो येईल हा ती लवकर. अक्षयने 4 व्हीलरचा दरवाजा सानवीसाठी उघडला. सानवीला म्हणाला, सानू चल लवकर, मला पण उशीर होतोय. सानवी काव्याला बाय म्हणाली आणि गाडीमध्ये येऊन बसली. अक्षय तिला म्हणाला, बघ सानू, सगळ्यांना अजिबात करमणार नाही तू चाललीस पण. सानवी त्याला म्हणाली, अहो लगेच येणार आहे. अक्षय तिला म्हणाला, आता 3 दिवस कसे जाणार माझं मलाच माहिती. सानवी त्याला म्हणाली, मला करमणार आहे का तुमच्याशिवाय? आणि मी कुठे जास्त लांब जाणार आहे? तुम्हाला जेव्हा आठवण येईल तेव्हा तुम्ही मला भेटायला येऊ शकता. अक्षय म्हणाला, हो बाबा, आधी सीट बेल्ट लाव बरं. येतोय ना लावता? का मदत करू काही? सानवी म्हणाली, आता एवढं म्हणत आहात तर करा ना मदत. अक्षय हळूच तिच्या जवळ गेला. तो जसजसा तिच्या जवळ येत जात होता, सानवीच्या हृदयाची धडधड कमालीची वाढत होती. सानवीने लाजून तिचे डोळे बंद केले आणि अक्षयने पटकन तिच्या गालाचा एक किस घेतला आणि सीट बेल्टही लावला. सानवी म्हणाली, अक्षयराव, आता तुम्हाला उशीर नाही होते का? अक्षय म्हणाला, तुमच्यासारखी बायको जवळ असताना वेळेचं भान कसं राहील ग सानू? सानवी म्हणाली, नको जाऊ का, मी जाते परत घरी. अक्षय तिला म्हणाला, नको जा तू. आयुष्यभर एकमेकांना सोबतच राहायचं आहे आपल्याला. आईकडे जाऊन थोडंसं राहून ये, म्हणजे तुझं माइंड पण फ्रेश होईल. अक्षय सानवी निघाले. अक्षय तिला वाटेत म्हणाला, सानू, तुला तुला काय खरेदी करायची आहे का? समोर मॉल आहे, त्या मॉलमध्ये जायचं का आपण? सानवी म्हणाली, नको. घरी लग्नाच्या आधी शॉपिंग केलेल्या बॅगा आहेत, त्या उघडून सुद्धा पाहिल्या नव्हत्या मी. भरपूर कपडे आहेत, नंतर घ्या. अक्षय म्हणाला, ठीक आहे. तेवढ्यात सानवीच्या आईचं घर आलं. सानवी घरी आली. ज्योतिताई किचनमध्ये काम करत होत्या. सानवी आली तशी ज्योतिताई लगेच आल्या तिथे. ज्योतिताई, आई बाबा कुठे आहेत? बाबा बाहेर गेलेत आणि आई झाडांना पाणी घालत आहेत. मी बोलवते, बसा तुम्ही. ज्योती सानवीच्या आईला बोलवायला गेली. काकू, सानवीताई आल्यात. आली का? बरं आले हा. सानवीची आई आली. आईने सानवीला मिठी मारली. तेवढ्यात अक्षयही आत आला. अक्षयने विचारपूस केली आईंना. म्हणाला, बाबा कुठे आहेत? तर आई म्हणाल्या, अहो ते आत्ताच बाहेर गेलेत, येतील. मी नाश्ता करून ठेवला आहे, तुम्ही येणार म्हणून. या ना अक्षयराव, बसा. अक्षय म्हणाला, नाही आई, ऑफिसला चाललोय, मला उशीर होतोय. सानवी म्हणाली, हो आई, त्यांना निघावं लागेल आणि आम्ही नाश्ता करून आलोय, पण मी थोडंसं खाईन. अक्षय सानवीला म्हणाला,
सानू येतो मी. सानवी आईला म्हणाली, आई मी बाहेरपर्यंत सोडून येते त्यांना. अक्षय बाहेर आला. अक्षयने डोळ्यांना सनग्लास लावले आणि सानवीला म्हणाला, सानू फक्त 3 दिवस, कळलं? 4थ्या दिवशी मला फोन कर, मी न्यायला येईल. तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन तयार करतोय. सानवीनं त्याला विचारलं, कसलं सरप्राईज देणार आहात एवढं? अक्षय तिला म्हणाला, सरप्राईज आधीच सांगितलं तर ते सरप्राईज नाही होत सानू. थोडासा सस्पेन्स राहू दे ना. तेवढ्यात अक्षयला तन्मयचा फोन आला. अक्षय सानवीला म्हणाला, सानू बाय, लव्ह यू. अक्षयने तन्मयचा फोन रिसीव्ह केला. तन्मय अक्षयला म्हणाला, हॅलो सर, गुड मॉर्निंग. अक्षय सुद्धा तन्मयला म्हणाला, गुड मॉर्निंग तन्मय. सर तुम्ही ऑफिसला किती वेळात येणार आहात? अक्षय म्हणाला, येतच आहे, ऑन द वे आहे, 10 मिनिटात पोचतो. तन्मय म्हणाला, ओके. अक्षयने फोन ठेवला. अक्षय ऑफिसमध्ये गेला. तन्मय त्याला म्हणाला, सर मिस्टर कपाडिया आज येणार आहेत. अक्षय म्हणाला, ठीक आहे. आणि पुढच्या आठवड्याभराचं शेड्यूल आत्ताच फिक्स कर. तन्मय पुढच्या आठवड्यात मी नाही आहे. महत्त्वाच्या मीटिंग्स असतील त्या आत्ताच शेड्यूलमध्ये घे. तन्मय म्हणाला, ओके. सानवी आईसोबत गप्पा मारत होती. सानवीची आणि तिच्या ताईची रूम एकच होती. ताईचे वस्तू, कपडे बघून सानवीला तिच्या ताईचा थोडासा रागच आला. सानवी मनात म्हणाली, ताई तू कोणाला गमावलं आहेस हे तुला माहीत नाही, पण मी खूप नशीबवान आहे. मला अक्षयराव पती म्हणून लाभले. सानवीची आई तेवढ्यात वरती आली. आई सानवीला म्हणाली, सानू झालं का ग तुझं? सानवी तिच्या विचारात होती. आईने ओळखलं. सानवीच्या हाताला पकडलं आणि आईने तिला बेडवरती बसवलं. सानवी कसला विचार करतीयस बाळा? ताईचा विचार करतीयस? आई तुला एक सत्य मला सांगायचं आहे. आई म्हणाली, कसलं सत्य? ताईचं असं काहीतरी आहे, तुला माहीत होतं का? सानवी म्हणाली, अगं काहीही काय आई, ताई आपल्यासमोर किती नॉर्मल राहायची. असं ती काय करेल असं मला सुद्धा वाटलं नाही. यांनी जेव्हा लग्नाच्या आधी तुम्हाला दोघांना बाहेर थांबायला सांगितलं तेव्हा ते म्हटले होते आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू आणि मी लग्नाला तयार झाले तेव्हा आमच्या दोघांमध्ये फक्त 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचं असं ठरलं होतं. सानवीची आई खूप घाबरली. सानू तू हे काय बोलतीयस? तू पण जर असं फसवलंस ना तर बाबांचं काय होईल ग? तुझ्या ताईंनी एवढं मोठं पाऊल उचललं, त्याच्यातूनच आम्ही दोघं अजून सावरलेलो नाही आहोत. आणि आता हे काय तुझं नवीन? फक्त 1 वर्षासाठी तू अक्षयरावांसोबत संसार करणार आहेस? आई, बाबांच्या बोलण्याने मी माझ्या डोळ्यांवरची पट्टी उघडली आहे. बाबा मला म्हटले होते अक्षयराव हिरा आहेत आणि ते खरंच आहे. आई, आता मला हा संसार करायचा आहे, त्यांच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. आई मला ते आवडायला लागलेले आहेत. सानवीची आई म्हणाली, सानू खरं बोलतीयस ना तू? आमच्या दोघांची शपथ घे बरं. आई मी तुमच्या दोघांची शपथ घेऊन सांगते, असं कधीच वागणार नाही मी, जेणेकरून तुमच्या दोघांची मान खाली जाईल. आई हे मी आता तुला सांगणारच नव्हते, पण मला तुला ही गोष्ट सांगायची होती. आमचं नातं तकलादू नाही. मला अक्षयरावांसारखा जोडीदार शोधून सापडणार नाही आई.
आईने सानवीला मिठी मारली आणि दोघींच्या पण डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. तेवढ्यात बाबा आले. बाबांनी आवाज दिला, माझी सानू आली का? आईने आणि सानवीने डोळे पुसले. आई सानवीला म्हणाली, सानू, बाबा आले वाटतं. सानवी पळतच खाली आली आणि बाबांना तिने घट्ट मिठी मारली. सानू, आलीस बाळा? अक्षयराव आले होते ना सोडायला? सानवी म्हणाली, हो बाबा. अगं, मी आलो असतो न्यायला तुला बाळा. सानवी बाबांना म्हणाली, तुमचे जावई म्हणाले, कशाला उगाच बाबांना त्रास, मी ऑफिसला जाता जाता सोडेल तुला. बरं झालं अक्षयरावांनी सोडलं ते. सानू, कशी आहेस बाळा? बाबा, मी मस्त छान आहे. आता आली आहेस ना घरी, तुला काय खायचंय, काय हवंय ते माझ्याकडे आणि तुझ्या आईकडे माग. बाबा सानवीला म्हणाले, सानू, मी बोललोय त्याचा शांतपणे विचार केला आहेस ना तू? अक्षयराव, समजून घेतात ना तुला? आणि सानवी, नुसतं समजूनच नाही तर माझ्यासारखा जीव पण लावता आहेत ना तुला? सानवी बाबांना म्हणाली, हो बाबा. आणि सानवीने बाबांना मिठी मारली. बाबा सानवीला म्हणाले, सानू, मला माफ केलंस ना? सानवी म्हणाली, बाबा प्लीज, मी तुम्हाला कधीच माफ केलंय. तेवढ्यात आई खाली आली आणि म्हणाली, झाल्या का बाप लेकीच्या गप्पा मारून? श्रीपतराव म्हणाले, हो झालं मातोश्री. पुढील भाग पाहण्यासाठी रॉयल कारभारीन या आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा. आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील.